नंतरची बातमी पूजा खेडकर यांच्या संदर्भातली. पूजा खेडकरला दिल्ली उच्च न्यायालयात सुद्धा दिलासा मिळालेला नाहीये. यूपीएससी विरोधातील याचिका कोर्टाने ही निकाली काढली आहे. यूपीएससी कडून पूजाचं आयएएस पद रद्द करण्यात आलंय. 2 दिवसांमध्ये मेल पत्त्यावरती माहिती कळवू असं यूपीएससीने सांगितलेलं आहे. पूजा खेडकरला दिल्ली उच्च न्यायालयात सुद्धा दिलासा बघायला मिळत नाहीये. यूपीएससी विरोधातील याचिका कोर्टाने निकाली काढलेली आहे. यूपीएससी कडून पूजाचं आयएएस पद रद्द करण्यात आलंय. 2 दिवसात मेल आणि पत्त्यावरती माहिती कळवू असं यूपीएससी कडून सांगण्यात येत आहे. शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत. शिवाजी, पूजा खेडकरला दिल्ली उच्च न्यायालयात सुद्धा दिलासा आता बघायला मिळत नाहीये. केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध जी कारवाई करण्यात आली ती यूपीएससी कडनं, त्या संदर्भात दिल्लीच्या उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. आणि या याचिकेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं असं म्हणणं होतं की मला ज्या पद्धतीने माझी उमेदवारी आयएएस पद रद्द करण्यात आले आहे आणि भविष्यामध्ये यूपीएससीची कोणतीही परीक्षा देण्यासंदर्भात जी माहिती देण्यात आली आहे ती मला पर्सनली देण्यात आलेली नाही, तर फक्त प्रेस रिलीज काढण्यात आलेली आहे. मी उमेदवार म्हणून माझ्या घरी कुठेही अशा प्रकारचं पत्र आलेलं नाहीये किंवा मला ईमेल देखील आलेलं नाहीये. त्यामुळे त्यांनी ही याचिका दाखल केली होती. त्यांच्या वतीनं जर आपण पाहिलं तर इंदिरा जयसिंग यांनी युक्तिवाद केला आणि त्यानंतर पाहिलं तर ज्योती सिंग या न्यायाधीशांच्या समोर ही सगळी याचिका होती. त्यानंतर आज न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की 2 दिवसामध्ये यूपीएससीने या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांना मेलद्वारे किंवा त्यांचा शेवटचा जो पत्ता होता त्यावरती त्यांना त्यांचे जे आदेश देण्यात आले त्यांना पाठवण्यात यावे आणि हेच फक्त त्यांचा कन्सर्न होता. ही त्यांची याचिका होती की मला या सगळ्या प्रकरणामध्ये कुठलाही पत्र आलेलं नाही. आता या सगळ्या प्रकरणामध्ये जेव्हा त्यांना आदेश येईल थेट त्यांच्या नावाचा, त्याच्यानंतर पुढील कारवाई होईल. आज दिल्ली उच्च न्यायालयाची याचिका जी होती त्या कारणासाठी होती, त्या कारणामुळे ती पूर्ण झालेली आहे. 2 दिवसात त्यांना पत्र मिळेल, त्यामुळे ही याचिका निकाली काढलेली आहे. त्यामुळे आता भविष्यात त्यांना जेव्हा जे पत्र येईल, जे ऑर्डर दिले जातील सरकारच्या वतीनं, यूपीएससीच्या वतीनं, त्या यूपीएससीच्या ऑर्डरच्या विरोधात ते पुन्हा एकदा दिल्ली उच्च न्यायालयात. त्यामुळे इथून पुढे काय घडामोडी घडतात हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असेल. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.